नमस्कार शेतकरी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉड्यूल अर्थात अनुभवातून शिक्षण या शिक्षण पद्धतीविषयी माहिती घेणार आहोत। तर कृषी शिक्षण पद्धतीमध्ये शेवटच्या सत्रामध्ये हे विद्यार्थी या अनुभवातून शिक्षण पद्धतीमध्ये प्रवेश घेतात आणि या अंतर्गत असणाऱ्या विविध विषयांवरती ते कार्य करत असतात। यामधीलच एक विषय आहे अळंबी उत्पादन। कृषी महाविद्यालयाअंतर्गत अळंबी उत्पादन या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना अळंबीच्या उत्पादनासंदर्भात संपूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिक करून दाखवले जाते आणि पर्यायाने या अनुभवातून शिक्षण या शिक्षण पद्धतीमध्ये आपण या विद्यार्थ्यांना अळंबी उत्पादनाच्या संदर्भात संपूर्ण सखोल असं ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो। यामध्ये प्रामुख्याने काही टप्प्यांचा विचार केला जातो। तर त्याच्यातला पहिला टप्पा आहे प्रयोगशीलता। या प्रयोगशीलतेमध्ये या विद्यार्थ्यांनी या अळंबी उत्पादनाच्या दरम्यान विविध प्रकारचे अळंबीच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये प्रयोग करणे आवश्यक असते आणि त्यातून नवीन शिक्षण घेणे आवश्यक असते। दुसरा अनुभव आणि विचारमंथन। हे ज्यावेळेस ते विद्यार्थी काम करत असतात तर काम करताना त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव मिळतो, त्यातून प्रत्यक्ष शिक्षण प्राप्त होते। या प्राप्त शिक्षणाबद्दल त्यांनी विचारमंथन करून त्यामध्ये त्यांचा स्वतःचा सहभाग नोंदवणे आवश्यक असते। तिसरा मुद्दा आहे सिद्धांतांची संकल्पना। तर या विषयामध्ये जे वेगवेगळे नवीन सिद्धांत आहेत तर त्या संकल्पना मांडून त्या विद्यार्थ्यांनी त्या संदर्भात काम करणं आवश्यक आहे। आणि चौथा मुद्दा आहे की प्रयोगशीलता आणि त्याचा वापर शेतकऱ्यांच्या शेतावरती किंवा स्वतःच्या शेतावरती करणे। तर याच्या अंतर्गत जे काही ज्ञान विद्यार्थी त्यांच्या पूर्ण सत्राच्या काळामध्ये घेतील तर त्या ज्ञानाचा वापर त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्याचा वापर केला गेला पाहिजे आणि त्यापासून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे। या सर्व बाबींचा विचार करून आपल्या येथे अळंबी उत्पादन या विषयामध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी हे कार्य करत असतात आणि या कार्यातून ते पुढे प्रगतशील शेतकरी तयार होतील ह्या अपेक्षेने आपण हे अनुभवातून शिक्षण हा कार्यक्रम राबवला जातो। तर त्याचे अनुभव विद्यार्थ्यांकडून आपण पुढे जाणून घेऊया। नमस्कार, आम्ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोलीचे 4थ्या वर्षाचे विद्यार्थी। आम्हाला 8व्या सत्रामध्ये मॉड्यूलची निवड करायची असते। यामध्ये आम्ही पॅथो म्हणजे अळंबी उत्पादन आणि बॉट म्हणजे बीजोत्पादन याची निवड केली आहे। आम्ही जेव्हा रावेच्या गावामध्ये होतो तेव्हा श्रावण महिन्यात आम्ही अनेक जणांना अळंबी शोधताना पाहिलं होतं आणि हीच अळंबी वर्षभर उगवता येऊ शकते ही आमच्यासाठी आश्चर्याची बाब होती आणि यासाठीच आम्ही अळंबी तंत्रज्ञान शिकण्याचा निर्णय घेतला। धिंगरी अळंबी ही या कोकणपट्ट्याच्या वातावरणात चांगली येऊ शकते, ही एक उत्तम संधी आहे हे आम्हाला कळाले। आम्ही अळंबी उत्पादन या मॉड्यूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला इथे भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या। अगदी माध्यमाची निवड कशी करावी पासून ते अळंबी उत्पादनात कोणकोणती काळजी घ्यायची ह्या सर्व गोष्टी आम्ही शिकलो। आता जेव्हा आम्ही हे गोष्टी शिकत असताना आम्हाला वेगवेगळ्या अडचणी देखील आल्या, जसे की जेव्हा आपण पेंढा हा निर्जंतुक करतो तेव्हा वाफ देणे ही पद्धत वापरली जायची, पण आम्हाला असे कळले की केमिकल ट्रीटमेंट ही जास्त सोपी पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण एकाच वेळी भरपूर सारा पेंढा एकत्रपणे निर्जंतुक करू शकतो। त्याचप्रमाणे जेव्हा आपण गठ्ठे भरतो तेव्हा ते गठ्ठे कुजण्याची शक्यता ही कमी होते। त्याच्यानंतर जेव्हा अळंबी उत्पादन कक्षामध्ये आम्हाला आर्द्रता ही एक समान ठेवायची होती, म्हणजेच 80 ते 85% ही आर्द्रता अळंबी उत्पादनासाठी महत्त्वाची असते। ती एक समान राखणे ही फार कठीण जात होते। तर याच्यासाठी आम्ही मशिनरीचा उपयोग केला, म्हणजेच आम्ही ह्युमिडिफायर याचा वापर केला। ह्युमिडिफायरचा वापर करताना आम्हाला आर्द्रता 80 ते 85 टिकवणे अगदी सोपे जाते आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण ह्युमिडिफायरचा वापर करतो तेव्हा पाण्याची देखील बचत होते। अळंबीमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळते, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। तसेच हिमोग्लोबिनच्या मात्रवाढीसाठी सुद्धा आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण याचा समावेश करून घेऊ शकतो। अळंबी ही अत्यंत स्वादिष्ट आणि आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे। आम्ही या मॉड्यूल दरम्यान बरेचसे पदार्थ बनवून पाहिले, जसे की सुकलेले अळंबी आणि अळंबीची पावडर, तसेच अळंबीची दाबेली, अळंबीचे मोमोज, अळंबीची बिर्याणी आणि पावभाजी सुद्धा बनवले। ह्यात
पदार्थांना लहानांपासून अगदी मोठ्या गटांपर्यंत सगळे माणसं खाऊन पाहू शकतात. आम्ही जेव्हा स्वतः विपणनासाठी मार्केटमध्ये उतरलो तेव्हा आम्हाला कळालं की ह्याला बाजारात मागणी जास्त व याचा पुरवठा कमी असल्याने चांगला बाजारभाव भेटतो. निव्वळ देशातच नव्हे तर परदेशातही याची भरपूर मागणी आहे आणि यातूनच आम्हाला अनेक संधी उलगडल्या. अळंबी उत्पादनाची माहिती घेत असताना आमच्या अळंबी तंत्रज्ञान केंद्रामध्ये राज्यातील विविध ठिकाणांतून विद्यार्थी, शेतकरी तसेच अळंबी उत्पादक भेटी देत असतात. त्यांची उत्सुकता, त्याचप्रमाणे त्यांच्या भेटीचा ओघ पाहता अळंबी तंत्रज्ञानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे किती गरजेचे आहे हे आम्हाला यातून समजते. त्यांच्याशी संवाद साधताना त्यावेळेस त्यांच्या समजलेल्या अडचणी किंवा काही समस्या असतील, काही प्रश्न असतील हे सोडवताना आम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या प्रशिक्षणाचा अगदी पुरेपूर फायदा झाला. त्यांचे प्रश्न सोडवताना आम्हाला सरांकडून देखील खूप मदत झाली. त्याचप्रमाणे भविष्यात जर आम्हाला अळंबी हा एक कृषीपूरक व्यवसाय करताना मिळालेल्या सर्व प्रशिक्षणाचा चांगला फायदा होईल. मी सिंधुदुर्गातला असल्यामुळे आणि सिंधुदुर्गात प्रमुख पीक हे भात असल्यामुळे भात झाल्यावरती कोणतेही दुसरे पीक सहजासहजी जास्त करून शेतकरी करत नाही. त्यामुळे भातानंतर भाताचा पेंडा जो राहिलेला असतो तो शेतकरी गुरांचं खाद्य किंवा तो शेतात पेटवून देण्यासाठी त्याचा उपयोग करतात. पण मी जर हे मॉड्यूल आता शिकलो आहे तर त्यानंतर मला आता एवढा कॉन्फिडन्स आला आहे की ह्या पेंड्यापासून आपण जर अळंबी उत्पन्नासाठी जर तो पेंडा वापरला तर त्याचा फायदा अधिक शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे मी आता माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर असं ठरवलं आहे की मी हा प्रकल्प घरी राबवणार आहे व त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या शेतकऱ्यांचा पण अधिक याचा फायदा होईल व गोवा जवळ असल्यामुळे मार्केटिंगसाठी पण ते चांगलं स्पॉट होऊन जाईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.